आदरणीय आप्पा आता आपल्या सोबत आहेत. आप्पांच्याकडून या कार्यक्रमासंदर्भातली आणि या ऐतिहासिक सोहळ्यासंदर्भातली प्रतिक्रिया घेऊयात. आप्पा, काय सांगाल? सांगलीच्या वैभवामध्ये भर पडते. आपण अहिल्यादेवी होळकरांचा या ठिकाणी पुतळा उभारलेला आहे, पण आता आपली जबाबदारी देखील वाढलेली आहे. काय सांगता? तिकडे बघून बोला, निवांत बोला. इथे माझ्याकडे निवांत बोला. या ठिकाणी सांगली सारख्या ऐतिहासिक शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळा बसवला जातोय. हे आनंदाची स्वागतार्ह अशी बाब आहे. या निमित्तानं राज्यकर्त्यांनी राज्य कसं करावं आणि समाजानं कसं वागावं याचं प्रबोधन अहिल्यादेवींच्या विचाराला समोर ठेवून करायला पाहिजे. तसं केल्यानं सांगली हे महाराष्ट्र राज्यातलं आदर्श शहर होईल. पण ते करायला पाहिजे. पुतळे बसवले जातात, उत्सव केले जातात, परंतु बाकीच्या गोष्टीकडं जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं दिलं जात नाही असा महाराष्ट्रभरचा अनुभव आहे. मात्र मी येथील कार्यकर्त्यांच्याकडे हे अपेक्षा पूर्ण होईल असे करतो. कारण ते मी म्हटलं तसं जनजागृती करताना अहिल्यादेवींचे विचार तंतोतंत लोकांच्या पर्यंत पोचतील या दृष्टीनं प्रयत्न करतील आणि सगळ्यांचं जीवन सुजलाम सुफलाम होईल अशा तऱ्हेचं सांगली शहर बनेल असं मला वाटतं. आपली जबाबदारी पण वाढलेली आहे. आता आपण काय काळजी घेतली पाहिजे? आपण पुतळा तर उभा केला, पण अहिल्यादेव होळकर यांचे विचार आपण पुढे घेऊन जात असताना काय काळजी घेतली पाहिजे? हे सोडा निवांत, हे निवांत बोला. तुम्ही निवांत बोला, हे राहू दे माझ्याकडे बोला. या पुतळ्याच्या निमित्तानं आता पुतळा बसवला, ते एक स्मारक झालं. दुसऱ्या गावात स्मारक छोटस आहेच. नुसते पुतळे बसवून काम भागत नाही. त्या व्यक्तीचे जे विचार आहेत ते विचार सर्वसामान्य माणसांच्या बरोबर पर्यंत पोचले पाहिजेत आणि लोकांनी तसं वागायची शपथ घेतली पाहिजे. अहिल्यादेवींचं चरित्र हे अभ्यासलं पाहिजे असं मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे. अहिल्यादेवींचं मोठेपण त्याने दोन गोष्टी केल्या. महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन जवळजवळ आपल्या 8-10 लोकांनी आपली संस्थान स्थापन केलेली होती. पण अहिल्यादेवींचं संस्थान हे असं होतं की तिथं महिलांची फौज त्यांनी तयार केली आणि अहिल्यादेवी ह्या तोफा वतवण्यामध्ये तज्ज्ञ होत्या. तोफांचा कारखाना होळकरांचा त्या चालवत होत्या. आपल्याकडे मुलुक मैदान तोफ म्हणून इकडे प्रसिद्ध आहे. परंतु अहिल्यादेवीने जे आमदेला आमदा म्हणजे सांगायचं कारण असं की महाराष्ट्रातले पेशवाई बुडली, पेशवे इंग्रजांना सामील झाले, मग एक एक शाही बुडली आणि राहिले फक्त शिंदे राहिले. तेव्हा राजपूत राजाने असा विचार केला की हे आपल्या प्रदेशावर राज्य करतायत, अहिल्यादेवींचं साम्राज्य संपवलं की आपला देश मुक्त झाला. आणि म्हणून त्याने सगळ्यांनी एकत्र येऊन अहिल्यादेवींच्यावर राज्यावर हे राज्य नष्ट करायचं मध्य प्रदेशातनं अशा तऱ्हेचा विचार करून काही व्यूहरचना केली. ह्या बातम्या हेरांच्याकडनं कळल्यानंतर अहिल्यादेवीने आपल्या प्रमुख लोकांची बैठक घेतली. सकाळी त्यांना जेवण दिलं दुपारचं आणि संध्याकाळी 4 वाजता बैठक घेऊन सांगितलं की आपल्याला हे जे
आक्रमण चाललेले आहेत आणि आपलं एक एक संस्थान संपवायचं काम चाललंय, त्याला तोंड द्यायचं काम करायचं आहे. आणि म्हणून आपला सेनापती जो होता तो सेनापती त्यांनी बदलला. तर नाव घेणं माझ्या तोंडात ना. तर त्यांच्याकडे सेनापती, नवीन सेनापती नेमून त्याला मोठी फौज दिली आणि सांगितलं की तुम्ही हे जे परकीय लोक, विशेषतः राजपूत, जे आपल्यावर आक्रमण करतायत त्यांना थोपवायचं काम करा. त्याने सगळीकडे बंदोबस्त करत 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 शेवटी सगळे राजपूत देखील, आमदा या ठिकाणी एक मोठा किल्ला आहे त्यांचा, अतिशय भक्कम किल्ला आहे. तिथे हे सगळे एकत्र झाले आणि होळकरशाही कसा बुडवायची याचा प्लॅन त्यांनी केला होता. तर अहिल्यादेवींचा जो सरसेनापती होता शरीफ भाई, त्याला त्यानं सांगितलं की आपलं सैन्य तिकडे घेऊन चला आणि ते ठाणं उठवा. शरीफ भाई तिथे गेले, त्या आमद्याच्या किल्ल्याला वेढा दिला. 3 महिने वेढा राहिला, परंतु त्या वेढाचा एक दगड सुद्धा निकळला नाही. तेव्हा शरीफ भाईने निरोप पाठवला अहिल्यादेवींना की आम्ही इथे प्रयत्नाची पराकाष्ठा करून इथं आम्हाला अजिबात यश येत नाही आणि आमच्याकडचा दाना गोटा आता सगळा संपलाय, तेव्हा आम्हाला परत यायला परवानगी द्या. हा निरोप मिळाल्यावर अहिल्यादेवीने आपल्या प्रमुख लोकांची मीटिंग घेतली आणि वाड्याच्या पुढे इंदोरला मंडप घातला. नवीन सैन्य भरती, धान्य खरेदी करायचं, पैसा जमा करायचा, असं सगळं केलं आणि शरीफ भाईला निरोप पाठवला, मी तयारीने येते, तुम्ही काय डगमग होऊ नका, तुम्ही तिथे स्थिर राहा. आणि म्हणून अहिल्यादेवी निघाल्या. स्वतः हत्तीवर अंबारी घालून, अंबारी पुढं अहिल्यादेवी, त्यांच्या पुढे ती त्यांची ज्वाला तोप, 2 हत्ती ओढत होते, अशी प्रचंड तोप. आपण मुलुक मैदान टोप मोठी होत त्याचे 10 पट मोठी तोप आहे की 2 हत्तीकडनं ओढत तिथे नेली. अनेक धान्य नेणं, अनेक ट्रक भरून धान्य, हे सगळ्या सुविधा नेल्या, सैन्य नेलं आणि त्या आमदेच्या किल्ल्याला वेढा घातला. आणि शरीफ भाईच्याकडनं माहिती घेतली की हे कुठं राहतात, काय करतात, सगळे ही सगळी माहिती घेतली आणि एक योग्य ठिकाण बघून त्या ठिकाणी ही तोप डागली. या तोप, तर ही तोप जी आहे ज्वाला तोप, ही 3 दिवस 4 माणसं दारू ठासत होती. म्हणजे किती दारू बसले असेल बघा, तोप एवढी मोठी असेल. हत्ती लावून ओढून नेली होती, 2 हत्ती लावून ती तोप. शेवटी अहिल्यादेवीने स्वतः या तोपेला बत्ती दिली आणि त्या तोपेनं करायचं ते काम केलं. किल्ल्याचा तट ओढून गेला, आतल्या वाड्याचं वरचं छप्पर ओढून गेलं आणि सगळी दानादान उठली त्या सैन्याचे गेले. मग त्यातला एक प्रमुख पळून गेला, एक सापडला, त्याला खात्मा केला, दुसरा गेला होता त्याला 15 दिवसात धरून आणला, त्याला संपवला. हे राजपुतांचं बंड संपवून टाकलं आणि होळकरशाही अमर करायचं काम अहिल्यादेवीने केलं. ही इतिहासात सगळ्यात मोठी जर गोष्ट कुठली असेल तर मराठ्यांचं उत्तरेत राज्य अबाधित ठेवण्याचं काम कुणी केलं असेल तर ते एकट्या अहिल्यादेवीने केलं. बाकी सगळे आपले संस्थान घालून परत आले. हा ऐतिहासिक वारसा आपल्याला आहे. आपण सुद्धा सगळ्यांनी या पद्धतीनं जिथं आहे तिथं, ज्या घरात जन्माला आलो त्या घरात आपलं मोठेपण म्हणजे पैशा अडक्याचं नव्हे तर वागणुकीचं मोठेपण, समाज आपल्याला मानेल, आपल्या 4 गोष्टी ऐकल, वेळ प्रसंगी आपल्या मत्तीला धावून येईल, असा समाज कसा निर्माण होईल याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करावा. तर अहिल्यादेवींचं स्मरण केल्याचं सार्थक होईल असं मला आपल्याला सांगायचं आहे. निश्चितच आपण एक अतिशय महत्वाची गोष्ट आपल्याला सांगितली, ते म्हणजे अहिल्यादेवी होळकर यांचं लढाऊ रूप कसं होतं ते त्यांनी आपल्या या वक्तव्यामधून सांगितलेलं आहे. विषय विषय विचारतो मी विशेष म्हणजे अनेकांना प्रश्न पडला होता की पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा सांगलीतला हा पुतळा तलवारधारी का? अहिल्यादेवी होळकर तलवारबाजी देखील करत होत्या आणि त्यांनी इतिहासामध्ये कशा पद्धतीनं लढाया केलेल्या आहेत
त्याचं वर्णन या ठिकाणी आप्पांनी केलेलं आहे. आप्पा, एक महत्वाचा प्रश्न अहिल्या देवी तलवार नव्हत्या बा. बर, ठीक आहे. तुम्ही आता घेतले कशाला आक्षेप घेत बसायचं काय झालं? नाही, तलवार धारी अहिल्यादेवी होळकर आपण सगळीकडे बघतो की पिंडधारी, आणि या ठिकाणी तलवारधारी घोड्यावरती बसलेल्या, त्याचं वर्णन कसं कराल? अहिल्यादेवी होळकर घोड्यावरती बसून हातामध्ये तलवार घेऊन, भाला घेऊन या ठिकाणी रणांगणामध्ये जात होत्या. हे सोडून निवांत बोला, रिलॅक्स मध्ये. अहिल्या देवी या घोड्यावर बसून प्रवास करत होत्या ही गोष्ट बरोबर नाही. अहिल्या देवींच्या बरोबर हातामध्ये शिवलिंग असायचं आणि शिवलिंगामध्ये जर आपले दोन्ही हात गुंतले तर घोड्याचा लगाम कोणी धरायचा आणि सतत दुसऱ्यानं लगाम धरून पुढे चालणं आणि आपण चालणं याला गती येत नाही. त्यामुळे त्या घोड्यावर बसत नव्हत्या. त्या हत्तीवर अंबारी घालून हत्तीवर बसायच्या. मागे दोन बाया असायच्या, पुढे शिवलिंग ठेवल्या असायचं आणि पुढे फौज असायची, फौतानं फौज असायची. असं त्यांचं ते विशेषतः महिलांची फौज की या देशात कोणी उभा केली नाही. अहिल्या देवींची 350 महिलांची फौज उभा केली. महिलांची जगातली पहिली फौज अहिल्यादेवी होळकर यांनी उभा केली, आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे त्यांचं लढाऊ रूप जे आहे ते कुठेतरी समोर आलं पाहिजे, यासाठी हा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभारलेला आहे. हा पुतळा आता केलाय हे बरोबर चूक म्हणत बसणं योग्य होणार नाही. निवांत बोला. हा, बरोबर चूक म्हणत न योग्य होणार नाही. परंतु हे जर अहिल्या देवींच्या पुढे शिवलिंग घेऊन त्या बसलेल्या आहेत हत्तीवर अंबारीत, असं असतं आणि पुढं सैन्य चाललेलं आहे सशस्त्र, मग महिलांची फौज आहे, पुरुषांची फौज आहे, अशा फौजा चालल्याचं असं असतं तर ते अधिक चांगलं झालं असतं. परंतु झालंय हे सुद्धा काय कमी नाही. हे सुद्धा केलं याबद्दल पुढाकार घेणाऱ्यांना धन्यवाद. धन्यवाद. आप्पा, आज आपण बघतोय सगळीकडे जातीय तणाव वाढलेला आहे. धर्माधर्मामध्ये असलेले जे अनुबंध होते ते कुठेतरी म्हणजे त्यांच्यामध्ये देखील तणाव निर्माण झालेला बघायला मिळतोय. आणि अशा या सर्व परिस्थितीत आज आपल्या भारत देशाला कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणावरती अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांची गरज निर्माण झालेली आहे. काय सांगाल? आपला भारत देश हा अनेक जाती आणि अनेक धर्म, कारण लहान मोठे धर्म निर्माण झाले आहेत, लिंगायत वगैरे असे ते आता धर्म मानतात. तर अशा धर्मांचा हा देश बनलेला आहे. या देशाला जर स्वातंत्र्य जे मिळालेलं आहे ते अनेक वीरांच्या बलिदानातनं हे स्वातंत्र्य आपण मिळवलेलं आहे. अनेक वर्षाच्या प्रयत्नानं 150 वर्षानंतर इंग्रजाला आपल्याला यश आलेलं आहे. हे स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर अहिल्या देवींचा समधर्म सर्व धर्म समभावाचा विचार हा आपण माणसाच्या मनामध्ये रुजवला पाहिजे. आणि हा सर्व धर्म समभावाचा विचार जेव्हा येईल तेव्हा मग तुम्ही श्रेष्ठ आम्ही श्रेष्ठ तुम्ही हीन असा भेद राहणार नाही. सगळा समाज हा या देशाच्या संरक्षणासाठी, देशाच्या प्रगतीसाठी एकवटून उभा राहील, एकवटून काम करेल. तर हे होते माननीय श्री अण्णासाहेब डांगे उर्फ आप्पा, आणि त्यांनी अधिकार वाणीनं आपल्या सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. महापुरुषांच्या प्रतिमा डोक्यावरती घेऊन केवळ त्या प्रतिमांच्या शोभायात्रा काढण्याऐवजी महापुरुषांच्या विचार यात्रा आपण काढल्या पाहिजेत आणि त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजेत, अंगीकृत केले पाहिजेत, असं आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पुतळा उभारल्यानंतर आपलं काम झालं असं कुणीही समजू नये, तर पुतळा उभारल्यानंतर आपली जबाबदारी देखील वाढलेली आहे असं देखील आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या अंगाने सर्व समाज बांधवांना, राज्यातील जनतेला त्यांनी हार्दिक शुभेच्छाही दिलेल्या आहेत. धन्यवाद आप्पा आमच्याशी बोलल्याबद्दल. आपला मित्र, आपला कार्यकर्ता अमोल पांढरे. जय मल्हार, जय भारत.